स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिव भगवान भोले बाबा यांनी अवतार घेतला निवृत्तीनाथांच्या रूपात ज्ञानोबरांचे मोठे भाऊ. आणि काल तुम्ही कथा ऐकली निवृत्तीदाता ज्ञानदेव सोपान मुक्ताई. निवृत्तीदाता ज्ञानदेव सोपान हे तर 3 देव आहे मुख्य देव. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. निवृत्तीदाता ज्ञानदेव सोपान देव हे 3 देव म्हणजे 3 देवाचे ठसे ब्रह्मा विष्णू आणि आता कळलं विठ्ठल पंत आणि रुक्मिणी कसे दिवस काढले. लोकांचे उन्ही बोलणे सहन केले. कधी या चारही भावंडांना लेकरांना घेऊन कधी पंढरपूरला राहावं, कधी केंदूरला राहावं. आळंदीजवळ केंदूर नाव गाव केंदूर गाव जे आहे ना ते तुम्ही आळंदीला गेला का तुम्ही तिथे गेल्यावर विचारतो केंदूर गाव कुठे आहे. जवळच आहे ते केंदूर गाव. अशोक भाऊ याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथं कानोबा पाठक नावाचे एक भक्त ब्राह्मण समाजाचे होऊन गेले. कानोबा पाठक इतकं विद्वान होता नेताजी हा माणूस. पण कधी कधी आपल्या जवळचे माणसं आपल्याला ओळखू येत नाही. ही गडबड आहे. आपल्याला कधी कधी दूरच्या माणसं खूप चांगलं वाटतं, जवळच्या माणसं आपल्याला कळत नाही. हे कानोबा पाठक जे होते ना कोण एक महात्मा होते काशीला. तर त्यांना असं काहीतरी वेदातली काहीतरी शंका आली, सुटत नव्हती. त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला भगवंतांनी का तू केदूर पापळला जा, तिथं कानोबा पाठक नावाचे भक्त आहेत. आणि त्या कानोबा पाठकांकडे जा. थोडा एक कमी करा. त्या कानोबा पाठकांकडे जर तिथे गेला की तुला त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल जी शंका तुला आली. आता बिचारी साधक मंडळी कशी असते, विश्वास ठेवतं पटकन. सकाळी स्वप्न पडणं काशीहून बिचारा तो निघाला. विचारत आला कोण कानोबा पाठक आहे. इथं केदूर गाव आहे. गावाचं नाव काय आहे? केदूर पाबळ असं म्हणतात त्याला. केदूर पाबळ असं त्या गावाचं नाव आहे. आळंदीच्या जवळ आहे. तो मनुष्य आला विचारत आणि विचारत आल्यानंतर मग तो गेला केदूर पाबळला. आव म्हणे इथं कानोबा नावाचे कोण पंडित आहेत, कोण शास्त्रीजी कोण आहेत म्हणे. काही समोर त्यांचा वाडा आहे. हा भक्त विचारत गेला. कमीच ठेवा वाड्यात. तिथे गेल्यानंतर बाहेरून जावं तिला कानोबा पाठक इथंच राहतात का हो. कानोबा पाठक बाहेर आले. पूर्वी कसे वाडे राहायचे, वाडे आहे का नाही सगळ्या बाजूने एकच दरवाजा असायचा. कानोबा पाठक तिथून वाड्यातूनच आवाज दिला हो शास्त्रीजी हा घरीच आहे, मी घरीच आहे, या. राम रामजी राम राम रामकृष्ण हरी. आपल्या घरी कोणी आल्यानंतर तो घरामध्ये आत यायच्या आत आपण त्याला काय करावं ध्यानात ठेवा. आपल्या घरी संत येऊ, अतिथी येऊ, पाहुणा येऊ, कोणी येऊ, तो आपल्या घरामध्ये येण्याच्या आतमध्ये बाहेर आतूनच त्याला आपण रामकृष्ण हरी करायचं. हे ध्यानात ठेवा. कशासाठी? कोणत्या भावनेने येतो आपल्याला माहित नसतं. आपल्या घरी सगळे सज्जन येतात का? अरे चोर बी येतो कधी कधी, तुम्हाला ओळखू येत नाही. तुम्ही बिचारे भोळे भावळे लोक आहे. दुनिया चांगली नाही.
कुणाच्या मनात काय तुम्हाला काय माहिती? तुम्हाला वाटतं काय बाबा आहे, मोठ्या मोठ्या माळा आहे, बाप्पाच आहे. अरे बाप्पा लबाड आहे, तुम्हाला माहित नाही का? कुणाच्या मनात काय कोणी सांगू शकत नाही. हे रामकृष्ण हरी तुम्ही म्हटले की तो काय भावनेने आला ना, त्याची भावना ती दाराच्या बाहेरच राहून जाते. एवढी ताकद या रामकृष्ण हरी मध्ये आहे. कोणत्याही भावनेने येऊ दे तुमच्याकडे, पण तुम्ही त्याला एकदा रामकृष्ण हरी एकदा म्हटले की ते जागेवरच राहणार, बाहेरच राहणार. त्याचा हेतू काय असणार, एवढी ताकद आहे. आम्ही काय सांगतो तुम्हाला, तुळशीची माळ घाला, मुखामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल नामाचा मंत्र घ्या. त्याचं कारण असते, हे शब्द नाहीये, हे शब्दच देव आहे. देव देव म्हणजे काय? तुम्ही पाहिला का देव? कोणी पाहिला देव? हातवर करा. अरे मी रोज सकाळ दुपार संध्याकाळ देवाच सांगतो, मलाच अजून दिसलं नाही. तुम्हाला कसं काय दिसलं? आम्हालाच अजून भेटलं नाही. देव नावाची जी वस्तू आहे, ही देव नावाची वस्तू कुठं बाजारात मिळत नाही, कुठं जंगलात मिळत नाही. काशीला मिळत नाही, वाराणसीला मिळत नाही, पंढरीला कुठं मिळते महाराज? देव नावाची वस्तू कोणत्या दुकानात मिळते महाराज? कोणी गावी आहे हा सावळा विठ्ठल. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. काशीला नहीं, नाम है काशी में, नाम है काबा मस्जिद में. मुझको कहाँ ढूंढूं मैं तो तेरे ही पास में, मुझको कहाँ ढूंढे मैं तो तेरे ही पास में. नाम काबा मस्जिद में ना मंदिर में, नाम देवालय में ना तीर्थ में. मैं तो रहूं हरि तुम्हारे हृदय में. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. ज्ञानोबरांची ओवी आहे. ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतो. गीता सांगते बघा, गीता 15वा अध्याय. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृति ज्ञानमपोहनं वेदैश्च सर्वैरहमेव विद्यो वेदान्त विदेव चाहम्. संस्कृत आहे तुमच्या पार डोक्यावरून गेला असेल आहे ना? डोक्यावरून नाही, पार मांडवावरून गेलो. तुमच्या डोक्यात येणार नाही. सर्वस्य चाह. एक जण मला म्हणले, महाराज बाबा चहाचं वर्णन गीतेत पण आलं. मी कसं काय? म्हणजे तो श्लोक नाही का, सर्वस्य चाह, तो चहा नाही, संस्कृत शब्द तो चाहम. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. सर्वांच्या हृदयामध्ये जो वास करतो, जोपर्यंत तो आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. एकदा तो निघून गेला की लोक म्हणतात या प्रेताला लवकर जाळावं. तो मध्ये याच्यातून निघून गेला, याला कोणी शरीर म्हणत नाही. याला काय म्हणतात? हा, नुसती बॉडी नाही, डेड बॉडी. प्रेत, प्रेत ही संज्ञा या शरीराला प्राप्त होते.
दरवाजावर आला ना त्याला रामकृष्ण हरी करत जा, याच्याहून लांब लांब लांब. बरोबर आहे ना? पुन्हा जागेवर येऊ आपण, कथा नीट ऐका. ते काशीहून आला ना तो बाबा शंका विचारण्यासाठी. स्वप्नामध्ये कळालं कोण केदूर बाबाला कान्होबा पाठक आहे. आणि त्या कान्होबा पाठकांकडं देवाने पाठवलं. बघा तुम्ही, हे महात्मा आले दरवाजावर उभे राहिले. म्हटले अहो शास्त्रीजी, कान्होबा पाठक आहेत का? ते कान्होबा पाठक जसे आले ना तसे लेकरं खांद्यावर, एक डोक्यावर एक नातू, कडेवर एक नातू, इकडून एक नातू, एक जण डोक्यावर खांद्यावर बसलेला. आणि ते अशा आले आणि त्यांनी त्या शास्त्रीजींना या अवस्थेमध्ये त्या महात्म्याने पाहिलं. तो महात्मा म्हणे अरे बाप्पा, कुठून मला बुद्धी आली, काशीहून आलो म्हटले. इथं येऊन पाहतो तर हा बाबा तर सगळा प्रपंचामध्ये गुरफटला. याच्या अंगा खांद्यावर तर सगळा संसारच आहे. सगळे लेकर बाळ याच्या जवळ, याच्याकडे काहीच ज्ञान आहे. त्याच्या मनामध्ये आलं की आपण एवढ्या लांबून आलो, काही उपयोग नाही झाला. पण जाऊ द्या म्हटले, आपण आलो. शास्त्रीजी कान्होबा पाठकांनी त्याला म्हटले या अतिथी देवो भव, या महाराज या. गुळ पाणी वगैरे दिलं, परंतु ते गुळ पाणी घेईना ना. ते म्हटले बाबा काय, मी काशीहून आलो, वेदातल्या शंका तुम्हाला विचारायचं, प्रश्न विचारायला देवाने मला पाठवलं. स्वप्नात दृष्टांत दिला, तुमचं नाव ऐकलं. कान्होबा पाठक हात जोडून म्हटले परमात्म्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय ना, काय माझं भाग्य आहे, देवाने माझ्याकडे तुम्हाला पाठवलं. बर बर बर, काय शंका आहे तुमची? अहो मर्दा शंका म्हटले, तुम्ही कशाची महात्मा, तुमच्या अंगा खांद्यावर तर हे लेकरं खेळू राहिले. कान्होबा पाठक म्हणे या लेकरांमुळे तुम्हाला असं वाटतं का यांच्यामुळे तुम्हाला शंका येते का मी महात्मा म्हणजे देवाने तुम्हाला चुकीचं सांगितलं? या लेकरांमुळे का? जसे लेकरं घेतले, पूर्वी काय असायचं, घरामध्ये वाड्यामध्ये आड राहायचं बघा, विहीर आहे का नाही? वाड्यामध्ये काय असायचं, विहीर असायचं. तुमच्याकडे आहे ना नांगरे इकडं, तुमच्याकडे कसं आहे, घरामध्ये काय आहे, विहीर आहे. तसं पूर्वीच्या काळी प्रत्येक वाड्यामध्ये स्वतःची विहीर आहे. विहीरच म्हणताना काय म्हणतात तुम्ही? विहीरच म्हणतात, काही शब्द वेगळा. प्रत्येक वाड्यात असायची. हे कान्होबा पाठकांनी काय केलं म्हणे या लेकरांमुळे तुम्हाला असं वाटतं का मी संसारीत लई गुंतलो? अहो जसे लेकरं घेतले नेताजी तसे ते दिलं टाकून त्या विहिरीमध्ये. चारीच्या चारी लेकरं दिलं टाकून त्या विहिरीमध्ये. अरे बाप्पा, आता तुम्ही विचार करा, एखाद्या घरी आपण गेलो, त्याने जर आपल्या देखत असं केलं तर आपण थांबू का तिथं? अरे पळून आलेला जो महात्मा होता ना, त्या महात्म्याला असं झालं काय करावं काय नाही. म्हणे आता तर मी तुम्हाला, आता काही अडचणी का, आता लेकरं बाळ नाही म्हटले माझ्याजवळ, आता विचारा बरे. तो म्हणे काय विचारू बाप्पा, मी चाललो म्हणले. अरे म्हणे पाणी दे. अरे पाणी तुमच्या घरचं चालणार नाही म्हणे. मी का बरं? अरे म्हणे तुमची पोरं, तुम्ही बारवाट टाकली, विहिरीत टाकले ना, मग तुमचे पोरं मेले, नातू तुमचे मेले, मग तुम्हाला काय पडलं? हा, सुतक पडलं. सुतकच म्हणता ना, काय म्हणतात, बरोबर आहे? अरे तुम्हाला सुतक पडलं, मग सुतकाचं नाही चालत म्हटले आम्हाला. अरे कान्होबा पाठक म्हणे महात्माजी, अरे तुम्हाला जेव्हा लेकरं खांद्यावर होते तेव्हा पाणी दिलं तुम्ही, तेव्हा बी पाणी नाही दिलं. लेकराची अडचण होती, तुम्हाला वाटलं हा बाबा संसारी आहे, मी संसार सगळा विहिरीत टाकून दिला, तरी आता तुम्हाला माझ्या हातचं पाणी चालत नाही. तो महात्मा होता ना कान्होबा पाठकांच्या चरणावर डोकं ठेवलं, रडायला लागला. म्हटले महात्माजी, एवढे वैराग्य तुम्ही असाल, तुम्ही देवाने बरोबर तुमच्याकडे पाठवलं, मला माफ करा. म्हणे मग आता पाणी घ्यायला काय हरकत आहे? नाही म्हणले, पण तुम्ही लेकरं माझ्यासाठी ते बारवाट टाकले, काळजी करू नको म्हणे, लेकर परत देतील. कान्होबा पाठकांनी नुसता आवाज दिला लेकरांना, हे चिंध्या गोट्या मामा. अहो ते विहिरीमधून जसे अंगणातून जसे खेळून जसे घरात येतात ना, अशी विहिरीच्या बाहेर आली. चार सगळे लेकरं आले, पुन्हा कान्होबा पाठकाच्या अंगा खांद्यावर खेळू लागले. हे सगळं त्या महात्म्याने पाहिलं. म्हणले बाप्पा, नतमस्तक झाले. म्हणले बोला, विचारा काय शंका. म्हणले आता काय शंका विचारू, एवढा चमत्कार माझ्या डोळ्यासमोर घडला, आता काय शंका विचारायचं? काही विचारायचं नाही. म्हटले देव बाप्पांनी, भगवंतांनी बरोबर तुमच्याकडे पाठवलं मला. का माणूस नुसता
संन्यासी दिसला म्हणजेच तो आध्यात्मिक आहे, महात्मा आहे, बाबा आहे असं नाही आहे. साधा पॅन्ट शर्ट मधला माणूस सुद्धा काय असू शकतो, पुण्यवान असू शकतो. नुसतं कपड्यावर काही नाही. हे केदूर बाबा आपला कशावर विषय निघाला होता की हे जे ज्ञानोबारांचे आई वडील आहेत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, चारही लेकरांना घेऊन कधी पंढरपूरला राहायचे, कधी केदूर बाबळला राहायचे. त्यांचे नातेवाईक होते तिथं, कधी केदूर बाबळला राहायचे, कधी आपेगावला येऊन राहायचे, तर कधी कधी त्र्यंबकेश्वरला यायचे, नाशिकला त्र्यंबकेश्वर. निवृत्ती दादा आता मोठा झाला होता. मुलं मोठी झाल्यावर माय बापाला काळजी लागते, ती मुंज करायची. त्र्यंबकेश्वरला जावं, भगवान त्र्यंबकराजला काय करावं, साकडं घालावं, ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा कराव्या. त्र्यंबकेश्वरला जर तुम्ही गेलात तर तिथं ब्रह्मगिरी बघा.